विकेट हॅट्रिक आणि मिडन ओव्हरसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज संघाचे संघमालक वर स्पोर्ट्स स्वतः विपुलजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. आघाडीची जोडी क्रिश म्हात्रे आणि त्याच्या साथीला आर्यन नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यामुळे पाटील गोलंदाजी मार्क वरती सामन्याला सुरुवात होती आणि स्वतः चैतन्य पाटील या सामन्याचा आस्वाद घेतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. महत्वाची मॅच. अरे नाईक ऑन स्ट्राईक. दोन युवा खेळाडू. आडवा बॅटने पहिला बॉल आर्यन नाईकच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छोटा पॅकेट बडा धमाका. षटकार. छोटा तीर वार करे गंभीर. आर्यन नाईक षटकार ठोकतोय. हाही बॉल लगातारचा दुसरा. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या मॅचच्या कोणत्याही धावा काउंट होणार नाहीत याकडे मी आवर्जून लक्ष वेधेन. तुमच्या मालिकेवरची रेस ही तुमची क्वालिफाय पर्यंतचीच होती आणि ती कंप्लीट झाली आहे आणि त्यामुळे या पुढच्या रन्स कुठेही जिथे काउंट केल्या जाणार नाहीत. 2 ओव्हरची मॅच आहे. आर्यन नाईक बॅटिंग करतोय. 13 धावा धावफलकावरती. 13 ऑन दी बोर्ड. यावेळेला फुलर लेनचा बॉल इथून मात्र बाला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथून देखील कंप्लीट होतीये. आर्यन नाईक आणि क्रिश म्हात्रे वेगाने धावत आहेत. चैतन्य पाटील या गोष्टीचा अभ्यास करत असेल की माझ्या आधिपत्याखाली वाढलेले हे जे चिमुकले आहेत किंबहुना कमी वयाचे जे खेळाडू आहेत ते कसं प्रदर्शन करतात आणि पुढे मला कोणत्या खेळाडूला जास्तीची संधी देता येईल अंडर 25 साठी याकडे कल त्याचा निश्चित राहील. तन्मय पाटील देखील पाहायला मिळतो आज या संघामध्ये. धावफलकावरती धावा तिहेरीच्या मदतीने 16 आहेत. 16 ऑन द बोर्ड. क्रिश साठीचा हा बॉल स्लोवर वन होता. दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला बॅटर. त्याच कारणासह हा लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल इथून येते. 17 बनलेले आहेत. 2 षटकांची मॅच आहे. पुढचं षटक अगदी तेही महत्वाचं राहील. या संघाने गोलंदाज बनवले. या संघाने बॅटर दिलेत. त्यामुळे टाकीगाव संघालाही हलक्यात घेऊन चालणार नाही. आडवा बॅटने नो लुक ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटकार इथे आर्यन नाईकच्या बॅटमधून निर्धार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती आहेत. पॅटर्न बघून भाऊचा आज विषय बनलाय नवा. ऊपर वाले की मिली है दुआ आणि आर्यन नाईकची चालली हवा. त्याच्या बॅटमधून निघणारे षटकार पाहायला मिळाले. दमदार स्ट्रोक त्याने साकारलेले इथून पाहायला मिळत आहेत. संघाची धावा आता वेगाने वधारलेल्या आहेत. 23 बनल्यात. क्रिश म्हात्रे स्ट्राईक रेंजला. दोघांची ही देवबोली अधिकची सेम पाहायला मिळते.
शांत स्वभावाचे. आज तेजस म्हात्रे यांना देखील तुम्ही पाहता, संघाला नेतृत्व त्यांचं चांगलं राहिलंय. परंतु तेजस म्हात्रे यांच्याकडे मी राहुलसाठी गेले अनेक वर्ष सातत्याने म्हणतोय की तो प्लेइंग 11 मध्ये दिसावा. परंतु तेजस म्हात्रे यांनी एक नवीन खेळाडू दिलाय, जो लेदर बॉल ही चांगला खेळतो. जर टेनिसमध्ये आला ना, मला वाटत नाही प्रेम नाईक जर का ॲड झाला ना टेनिसमध्ये, तर तेजस म्हात्रे कोणालाही चॅलेंज करू शकतील. असा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा भेद घेतलेला आहे. त्यामुळे आता राहुल गोंधळी सोबत मी प्रेम नाईकसाठी अट्टहास करेन तेजस म्हात्रे यांच्याकडे की ते ॲड व्हायला हवे. त्या रीतीचं क्रिकेट त्यांचं पाहायला मिळत आहे. दाखवून दिलं त्याने पहिल्याच मॅचमध्ये काय स्ट्रोक खेळले प्रेम नाईकने. ऑन साईडचे त्याचे स्लॉक स्वीप, त्याचे ड्राईव्ह, त्याचे पूल, त्याचे हुक चर्चेचे विषय राहिले. पहिली मॅच खेळला. पुढचा बॉल याही वेळेला लगातारचे दुसरा तिसरा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलेला आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी कौस्तुभ परदेशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाबा थांबवल्या गेल्यात. केवळ 23 धाबा धावफलकावरती आहेत. 23 ऑन दी बोर्ड. 23 धाबा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये रन्स दिलेले नाही आहेत. 2 षटकांचा सामना आहे. कौस्तुभ परदेशी पहा त्याच्या गोलंदाजीची शेवटच्या क्षणाला ही जी शैली आहे ना, जसप्रीत बुमराहची काही क्षणाला आठवण करून देतो. फुल लेनचा बॉल स्वीपर कव्हरला सिंगल मिळेल. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव आलेली आहे. परंतु ही बाब तितकीशी खरी आहे ना की या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि बोलर स्थान आहे ते अर्थात जीवदानी स्पोर्ट बामणनगरी टीमचं. सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट बामणनगरी टीमचं बलस्थान आहे. त्यांची गोलंदाजी, त्यांचं क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे जीत होत असेल या संघाकडे. सध्या घडीला आपण पाहिलं तो गोलंदाजी चांगली करतो आदित्य पाटील आहे. रबर बॉल चांगला हाताळला क्रिश म्हात्रे नाही. पुढचा बॉल. 2 बॉल बाकी राहिले आहेत. आणखीन एक चेंडू फुल लेनचा हो स्टेप केलाय. हा नो बॉल. 1 पाऊल पुढे टाकलाय आणि त्यामुळे हा नो बॉल पाहायला मिळतोय. अवांतर धाव येत असताना फ्री हिट मिळेल तोही आर्यनला, जो बॅटिंग करतोय सध्या परिस्थितीमध्ये. 3 षटकार. ओव्हर स्टेपिंग नाही, बॉल डिलिव्हर करताना हात लागला होता. या आदित्य घरत काय तीक्ष्ण नजर आहे त्यांची सुईच्या टोकाप्रमाणे. याही वेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कौस्तुभ परदेशी काय गोलंदाजी करतोय पहा. आणि म्हणून मी म्हटलं की हा सामना बिहारवरून यासाठी चैतन्य पाटील पाहतोय. त्याचं कारण आहे की या संघाने काय दिलंय, आपल्या पाठीमागे संघ प्रदर्शन कसा करतो, अमय पाटील टीम कशी चालवतो. यावेळेचा बॉल रीच मध्ये, त्याला आउट ऑफ रीच केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मॅचचा टॉस करणार आहोत. दिघोडी टीम 40+ कॅप्टन चला त्वरित या आणि त्याच्या अगेन्स्ट जांभुली टीम जतीन 11. चला टॉस साठी या त्वरित या टॉस करण्यात येईल. जतीन 11 मरियाई जांभुली ब आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण आज दिघोडे संघ ओम 11 दिघोडे 40+. चला टॉस साठी या. चला त्वरित जांभुली टीम कॅप्टन आणि सूरज पाटील चला टॉस साठी या. 2 वर्षाच्या कालखंडानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आला. तो आला नाही, त्यांनी भरपूर काय मिळवलंय. चला आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच. त्वरित घाई करा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॉल प्रॅक्टिसला मिळणार नाही. जोप्रा आर्चर बॉल मिळणार नाही कारण वेळ नाही आपल्याकडे. संदेश गोंधळी बॉलिंग करणार असेल तर बॉल द्यायला तयार आहे आयोजक. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला घाई करा, वेळ नाही आपल्याकडे, जास्तीचा वेळ नाही. कृपया बॅट्समन जाऊ द्यात, बॅटर जाऊ द्यात. चला घाई करा. अमय पाटील बॅटर जाऊ द्यात. अमय पाटील चला त्वरित. बैलगाडा शर्यत आहे आता. चला घाई करा. टॉस आपण करतो आहोत. तन्मयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस करण्यात येतोय. जासईकरांनी अट्टहास केला. विपुल पाटील सरांकडे त्या गोष्टीचा उलगडा आपण करा. स्पर्धा संपता
टॉस होतोय जो मात्र आपण पाहतो दिघोडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. होम 11 दिघोडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. चला त्वरित आदित्य, चला त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. चला घाई करा, त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. तेजेजी मात्रे आपलं सपोर्ट असायला हवं. महत्वाची मॅच. आमचे विराज गरत अकाउंटंट संपूर्ण कामकाज त्यांनी चांगलं केलेलं आहे या स्पर्धेचा. चला त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या. पहिले षटक आदित्य पाटील गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळतं. संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. आता एवढीच गोष्ट बाकी राहिली होती की मॅन ऑफ द सिरीज कोणाला गेली अनाऊन्स करायची. ती आपण फायनल नंतर करणार आहोत. पहिला रेसमध्ये परेश ठाकूर होता, त्याने चैतन्य पाटीलला दिली. चैतन्य पाटीलने जांभुलीचा कुणाल निकमला दिली आणि त्याने जी आहे ना ती आता सूरज पाटीलला हँडओव्हर केलेली आहे. त्यामुळे सूरज पाटील बाईकवरती बसलेला आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिला. पाटील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. 32चा पाटला. पहिल्या बॉलवरती 2 आलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आलेले पाहायला मिळाले. टीएमसीसी बोरकार संघाला बाय मिळालेली आहे. त्यामुळे हे 2 सामने महत्वाचे आहेत. थोडी घाई करा. एका गोष्टीची चर्चा अनेक वेळेला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. तो संदेश गोंधळी बॅटिंगला आला नाही. तेजस मात्रे आणि आमचे आदिल गरत यांची जागा फिक्स झाली आहे. अगदी आपण त्यांना पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून फाईन लीग मध्ये. आदित्य पाटील पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. 32चा पाठलाग आहे. यावेळेचा बॉल फटका बसला. आदित्य पाटील स्वतः चेंडूच्या खाली येतोय. हा सहज साधा सोप्पा झेल. अर्धी मॅच घातलीये खिशामध्ये. बॅटर आउट. चला आणखीन एक स्पर्धेची सर्वाधिक मोठी आणि विशेष अनाउन्समेंट आपण पाहत आहोत. 14 डिसेंबर 2026 ते 20 डिसेंबर 2026 टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक उरण तालुक्यातील मोठी स्पर्धा उरण प्रीमियर लीग डे अँड नाईट स्वरूपामध्ये 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर गावदेवी गावठाणचं आयोजन. अगदी ते मात्र पाहायला मिळणार आहे दमदार असा सोहळा. 14 ते 20 डिसेंबर अतुल शेठ मडवी यांचं आयोजन, कल्पेश शेठ पाटील साहेब यांचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. अतुल शेठने आवर्जून सांगितलं होतं की डे नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा गुलाबी थंडीमध्ये आणि तेही प्रथमच उरण प्रीमियर लीग प्रथमच गुलाबी थंडीचा आस्वाद आपण घ्याल. डे अँड नाईट आहे त्यामुळे दुपारी 3 पर्यंत स्पर्धा चालू होईल. रात्री 12-1 पर्यंत स्पर्धा चालेल आणि थंडीचा गुलाबी महिना. आदित्य पाटील यावेळेचा बॉल कौस्तुभ परदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचे दस्ताना बाला मिळतोय. डॉट बॉल. निर्विवाद असं वर्चस्व पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आदित्य पाटीलने प्रस्थापित केलेलं आहे. आणखीन एक षटक जे मात्र जोफ्रा आर्चरचे येणं बाकी आहे. यावेळेचा बॉल वेगाने इथून पाहायला मिळाला. शरीरभेदक मारा आहे. थर्डमॅन तैनात करण्यात आलेला आहे. रन्स इथून एकेरी लेग बाईटच्या स्वरूपामधून दस्ताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. ज्या काही खेळाडू आहेत ना तेजस मात्रेकडे प्रत्येक खेळाडू हा आपण पाहिलं ना 10चा 10 स्ट्रॉंग आहेत. बॅटिंग बॉलिंग चांगली करतात. त्यामुळे तेजस मात्रेने प्रत्येकावरती ज्याच्यावरती जिम्मेदारी दिली जबाबदारी दिलेली आहे त्याने नेहमीच चांगला खेळ केलेला आहे. आणि आज त्यामध्ये जर का प्रेम हे नाव ॲड होऊ शकलं पुढच्या हंगामासाठी तर मला वाटतं तेजस मात्रेने केलाय दावा आणि लाखाचं बक्षीस लावा
असं म्हणायला काही हरकत नाही. टीमवरती तो दावा करू शकतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळालाय. स्वतः प्रेम चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. इथून खराब क्षेत्ररक्षण, डाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लेग बाईटचा आलाय हा चौकार. धाव फलकावरती धावा बनलेल्या ते एकंदरीत 8 विजयासाठी 6 बॉल 24 ची गरज. जीत खोत, जोफ्रा आर्चर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. जीत खोतला आपण पाहत आहोत. शेवटचा षटक आहे. 6 बॉल 24. चला घाई करा. 6 बॉल 24. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. सूरज पाटील निर्णय घ्या आणि अंमलबजावणी करा. या बेसा बॉल 5 बॉल. आता मात्र लक्ष छोटं बनत चाललंय. 24व्या होत्या 6 मध्ये दुहेरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. 22 ची आवश्यकता. 1 शॉट. दुष्काळात 13वा महिना. 1 शॉट. येणारे 5 बॉल आणि 23 ची गरज. हलक्यात घेऊन चालणार नाही. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. 6 मध्ये 41 बनल्या, 6 मध्ये 37 बनल्या, 6 मध्ये 35 3 वेळेला बनल्या, 6 मध्ये 32 बनल्या. कोणी दिल्या सांगणार नाही. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बाडीस लॉंग ऑफ मधून येतोय. सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळालेली आहे. एकेरीच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहतो. 10 ऑन द बोर्ड. 2 बॉल मध्ये 27 ही बनताना आपण या मैदानावरती पाहिलं. त्यामुळे या धावा तितक्याशा मोठ्या आहेत असं म्हणता येणार नाही. संघाची धावसंख्या इथून मात्र स्थिरावली आहे. केवळ 10 आहेत. लक्ष 32 धावसंख्येचा. 22 ची अजूनही आवश्यकता आहे. मुंबापुरीमध्ये धोधो पाऊस कोसळला काल आज. उरण तालुक्यामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये पावसाने दडी मारली आहे. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मोठ्या रनअपने बॉलिंग नाही केली तरी जीत मला वाटतं चालेल. आता धावफलकावरती धावा स्थिरावल्या गेल्या. 2 बॉल बाकी आहेत. 2 मध्ये 22 हव्यात. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करायला हरकत नाहीये. हा लोअर फुलटोज होता. इथून मात्र धाव मिळेल ती केवळ एक चेंडू आणि 22 ची गरज. जोफ्रा आर्चर शेवटचा 1 बॉल राहिलाय शेष. चला नेक्स्ट मॅच. सूरज पाटील तुम्ही काय निर्णय घेतलाय ते कळवा आणि अंमलबजावणी करा. सूरज पाटील, दिघोडे टीम, ओम 11 दिघोडे. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 22 ची आवश्यकता होती. शेवट गोड होईल. चौकाराला जरूर. इथे मात्र भरत स्पोर्ट्स टाकी गाव या स्पर्धेच्या बाहेर जातोय. सामना जिंकला तो सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणनगरी या टीमने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आर्यन नाईक राहिला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आर्यन नाईक मॅन ऑफ द मॅचचा हकदार. 27 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 32 मधलं सर्वाधिक मोठं कॉन्ट्रीब्युशन या आर्यन नाईकने दिलेलं पाहायला मिळालं. ते आपण आर्यन नाईक यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. चला घाई करा आता. सूरज पाटील निर्णय घ्या त्वरित. बॅटिंगचा निर्णय घेतलाय जांभवली टीम. चला क्षेत्ररक्षण